नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आज आपण एका अशा चित्रपटाविषयी बोलणार आहोत की ज्याने संपूर्ण रेकॉर्ड म्हणजे जेवढे काही रेकॉर्ड असन कमाईतील सर्व रेकॉर्ड मोडलेले आहे। वर्ल्ड वाईड सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरलेला आहे। संपूर्ण गोष्टी नक्कीच आपण चर्चा करूया। अर्थातच राजा शिवाजी हा चित्रपट संपूर्ण रेकॉर्ड याने मोडलेले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट होता। सैराटचे सुद्धा जे काय रेकॉर्ड आहे ते सुद्धा मोडण्यात आलेले आहे। काय कलेक्शन झालं, सैराटचं कलेक्शन किती होतं, कोणाचं किती रेकॉर्ड होतं, हे संपूर्ण चर्चा या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। त्यामुळे अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल, तसंच सुरुवातीला सांगूया अजूनही चित्रपट पाहिला नसेल, अजूनही सिनेमागृहात हा चित्रपट चाललेला आहे, लागलेला आहे, नक्कीच बघावा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राइब करावं। चला पुढे बोलूया। तर राजा शिवाजी या चित्रपटानं सैराटला सुद्धा मागे टाकलेलं आहे। अत्यंत कडक, अत्यंत चांगला, अत्यंत भावनिक, अंगावर शहारे येणारा असा हा चित्रपट अर्थात राजा शिवाजी हा चित्रपट अजूनही पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा। संपूर्ण रेकॉर्ड जे होते ते आता मोडलेले आहे। तर नक्कीच आपण चर्चा करूया। तर एकूण कलेक्शन किती होतं, पहिल्या दिवशी किती कलेक्शन झालं, दुसऱ्या दिवशी किती झालं, यावर सुद्धा आपण चर्चा करूया। तर पहिल्या दिवशी सर्वात जास्त रेकॉर्डच मोडलं आहे ना। पहिल्या दिवशी 12.40 करोडची कमाई या चित्रपटाने केली। सुरुवातच बघा 12.40 करोड। आता दुसरा दिवस जर बघायचा झाला तर 11.50 करोडची कमाई दुसऱ्या दिवशी। तिसऱ्या दिवशी बघायचं झालं तर 13.10 करोड। शुक्रवार, शनिवार, रविवारी जर बघायचं झालं तर 13.10 करोड एवढी कमाई या चित्रपटाने केली। अत्यंत कडक हा चित्रपट चालला। आता आपण जर बघितलं तर सैराट हा 100 करोडच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला मराठी चित्रपट होता। तसंच वर्ल्ड वाईड 110 कोटी, इथे लिहूया, 110 कोटी कमाई करणारा हा चित्रपट होता। अत्यंत चांगला चित्रपट होता। गाणी तर अत्यंत कडक होती। जगभरात या चित्रपटाची गाणी यावर म्हणजे लग्नाचा कार्यक्रम असू द्या, कोणताही आनंदाचा कार्यक्रम असला की सैराटचं झिंगाट गाणं हे लागलंच। तर अत्यंत कडक असा हा चित्रपट होता आणि 110 करोडची कमाई या चित्रपटानं केली होती। परंतु आता सैराटचं रेकॉर्ड सुद्धा म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर, या 10 वर्षात वेगवेगळी चांगली चित्रपट आली, कथा सुद्धा अत्यंत चांगल्या आपल्या मिळाल्या, परंतु हे रेकॉर्ड काही मोडल्या जात नव्हतं। पण तब्बल 10 वर्षानंतर हे रेकॉर्ड मोडण्यात आलेलं आहे। आता राजा शिवाजी या चित्रपटाचं वर्ल्ड वाईड कलेक्शन जर बघायचं झालं तर 114.8 कोटीचं कलेक्शन, परत इथे बघा 114.8 कोटीचं कलेक्शन या चित्रपटाने केलेलं आहे। अजूनही हा प्रवास चालूच आहे। तर सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेसृष्टीचा वर्ल्ड वाईड मधला हा पहिला चित्रपट ठरलेला आहे आणि 100 करोडच्या क्लबमध्ये सामील होणारा हा दुसरा चित्रपट ठरलेला आहे। आता आपण जर बघायचं झालं तर कोणी किती कमाई केलेली होती, म्हणजे या 10 वर्षात खूप चांगले चांगले चित्रपट आले होते। सैराट हा 110 करोडवर थांबलेला होता। त्यानंतर आपण जर बघितलं तर बाईपण भारी देवा 92 कोटीपर्यंत या चित्रपटाचं कलेक्शन होतं। त्यानंतर खाली जर बघायचं झालं तर वेड जवळपास 75 करोडपर्यंत या चित्रपटाची कमाई होती। परंतु आता ही गोष्ट मागे झालेली आहे। आता एक नंबरला जर बघायचं झालं तर 114.8 करोडवर आपल्याला राजा शिवाजी हा चित्रपट एक नंबरला आहे। त्यानंतर नक्कीच 2 नंबरला सैराट 110 करोड आणि त्यानंतर बाईपण भारी देवा हा चित्रपट 92 करोड। अशी एक प्रकारे लिस्ट बदलताना आपल्याला दिसते। तर अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे राजा शिवाजी। मोठमोठे कलाकार मराठी सिनेसृष्टीतील असू द्या किंवा बॉलिवूडमधील असू द्या, अत्यंत मोठमोठे कलाकार आपल्याला या चित्रपटात दिसले। तर कलाकार बघायचे झाले तर नक्कीच रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला रितेश देशमुख दिसाले। त्यानंतर जेनेलिया सईबाईंच्या भूमिकेत आपल्याला दिसल्या। त्यानंतर फरदीन खान शहाजहांच्या भूमिकेत होता। संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत होता। सलमान खान सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसला। सलमान खान जीवा महाल यांच्या भूमिकेत आपल्याला दिसला। भाग्यश्री जिजाऊंच्या भूमिकेत आपल्याला दिसल्या। त्यानंतर महेश मांजरेकर सर जिजाबाईंचे वडील लखोजी राजे जाधव यांच्या भूमिकेत दिसले। सचिन खेडेकर सर होते। अभिषेक बच्चन होते शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांच्या भूमिकेत। त्यानंतर अमोल गुप्ते होते, जितेंद्र जोशी होते, विद्या बालन होत्या। असे मोठमोठे कलाकार आपल्याला राजा शिवाजी या चित्रपटात दिसले आणि नक्कीच अत्यंत चांगली भूमिका, प्रत्येकानं अत्यंत चांगली भूमिका या चित्रपटात निभावली। गाणे अर्थातच अजय अतुल यांची गाणी होती। एक म्युझिकचं एक अत्यंत चांगलं असं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा होतं। गाणी सुद्धा अत्यंत कडक आहेत।
नक्कीच हा चित्रपट, संपूर्ण चित्रपट जर बघितला तर एकही क्षण इकडे तिकडे पाहण्याची गरज पडत नाही. अत्यंत चांगला असा हा चित्रपट होता. अजूनही आहे सिनेमागृहात, अजूनही पाहिला नसेल तर नक्की बघा. तर नक्कीच शेवट हाच राहणार की सैराटला राजा शिवाजी या चित्रपटाने मागे टाकलेले आहे. वर्ल्ड वाईड सर्वात जास्त कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरलेला आहे. 114.8 कोटीपर्यंत हा आलेला आहे. नक्कीच हा प्रवास जो आहे हा अजूनही चालणार आहे. तर नक्कीच शेवटचं वाक्य हेच राहील की अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर बघा, आणि तसेच हा चित्रपट पाहिला असेल तर यावर प्रतिक्रिया नक्कीच द्या. कमेंट मात्र नक्की करा की हा चित्रपट तुम्हाला कसा वाटला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.